देवाचं मध्ये। हाँ ऐसे ही लगा देवा। चपाती बनवत आहे। इतना चेहरा क्यों इतना वाईट आ रहा है भाई, कुछ भी नहीं लगाया फिर भी। आता मी चपाती बनवत आहे। बघा माझे दोन भाऊ थांबलेले, हा मोठा भाऊ हा छोटा भाऊ। बाद में वापस पैसे छीन कर अगले दिन बोले की बेटा तेरी माँ। आणि इकडे मी आता चपाती बनवत आहे ऍक्च्युली, तर तुम्हाला दाखवते की चपातीमध्ये काय आलेलं आहे। दिसतंय का? मला काय पण नाही। हे बघ, हे आईचा चेहरा आहे, आईचा चेहरा आणि मुकुट। हाँ हे बघ, हे वालं एक हात आहे, जे हातामध्ये काहीतरी त्यांनी घेतलेलं आहे, चाकू वगैरे। हा दुसरा हात आहे ज्यामध्ये त्यांनी काय म्हणतात त्याला, दुसरं काहीतरी भेटतं ना शार्प, ते त्यांच्या हातात असतं, त्याचं नावही नाही माहिती मला, कुल्हाड टाईप मध्ये असं। तर ते बघा दिसतंय, त्याच आकारामध्ये दिसतंय हा। आणि इकडून असं बघा आईचं साडी वगैरे दिसतंय तुम्हाला एकदम। ऐसे हात पकडते ना। आणि हे बघा, हे पण असं इकडून असं हे साडीचं हे आहे, आणि पूर्ण हा घेर आहे। आणि तुम्हाला दाखवू, आईचे हे खाली पाय पण दिसतंय, ते बघा दिसतंय ना भाऊ। हे बघा, इकडे एक आणि इकडे एक, बरोबर दिसतंय तुम्हाला पाय दिसतंय। आणि त्यासोबत इकडं जे हात त्यांनी उचललेला आहे, त्यांनी कशाला तरी मारायला उचललेला आहे, जे की इकडं मला काहीतरी दिसतोय, हाती टाईप मध्ये, हाती आहे का कासव आहे काहीतरी। इधर से ऐसे सूंड जैसा दिख रहा है। हा, इकडे सूंड पण दिसत आहे काहीतरी, आणि इकडे पूर्ण हाती दिसत आहे, आणि हा वरती हे करत आहे असं दाखवत आहे। आणि इकडे आईचं जसं मल्हारी सप्तसतीमध्ये दिसलेलं आहे, मल्हारी सप्तसतीमध्ये त्याच पद्धतीनं हा मला ओव्हरऑल असं वाटत आहे। तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा। चला मग आता आपण स्वास्तिक काढणार आहे। आता गुरुवारची जी पूजा असते आपल्या घरामध्ये, किंवा कोणतंही फेस्टिवल जर असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये केसर टाकायचं, हळदी, कुंकू आणि केसर हे तिन्ही मिक्स करायचं, आणि याने आपल्या जे घराचं मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे, शुभ आणि लाभ असं लिहायचं आहे। कारण केसरमध्ये एवढी पॉवर आहे, केसर हा अट्रॅक्शन, मनी अट्रॅक्ट करतो केसर। त्यामुळे भगवान विष्णूंना केसर टाकलेलं जे खीर असतं त्याचा आपण नैवेद्य त्यांना दाखवलं जातं। केसरमध्ये असं लक्ष्मी प्राप्तीसाठी केसर मानलं जातं, चांगलं मानलं जातं। मग मी ते स्वास्तिक वगैरे काढलेलं आहे। ज्यावेळी तुम्ही असं वाटलं की नाही आज खूप मोठा काहीतरी फेस्टिवल आहे, तर त्या दिवशी तुम्ही हे करू शकता। नमस्कार फॅमिली, वेलकम टू द न्यू ब्लॉग। नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज कालभैरव जयंती आहे। कालभैरव हे भगवान जे शिव आहे त्यांचाच एक रुद्र अवतार आहे, रुद्र एक रूप आहे। तर आज आपल्याला जायचंय संध्याकाळी कालभैरव यांना मान सन्मान करायला, नैवेद्य दाखवायला। कालभैरव अष्टक त्यांची पूजा, आज कालभैरव अष्टक मंत्र म्हणा 11 वेळा म्हणा। आज दुपारी 12 वाजता शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रात्री आज दुपारी जे आहे त्यांचा 12 वाजता जन्म झाला होता। मग 4 वाजताच्या नंतर आपल्याला दर्शन करायचं आहे, मान सन्मान करायचा आहे। मान सन्मान कोणत्या देवाचं करायचं असेल तर खडीसाखर, नारळ, हार आणि फुलं वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर आता मी नैवेद्य पण घेऊन जाणार आहे। कालभैरव यांचं जे आवडतं नैवेद्य आहे ते बाजरीची भाकरी आहे, वांग्याची भरीत, एक लिंबूचा फोड आणि कांदा असं आहे। तर ते आज मी वांग्याचं जे भरीत आहे ते बनवत आहे। भाकरी बनवलेला आहे, बाजरी नव्हती ऍक्च्युअली माझ्याकडे, म्हणून मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे। आणि आता मी बनवत आहे वांग्याची भरीत। अभ्यास करा, शौक है श्री को। अभ्यास करा म्हणजे तुम्हाला दोघांना पण मी येऊन आता विचारते, रिव्हिजन घेते तर थांब। अरे बापरे, अरे बापरे, शी वाचून घे बाबा तुझं तर। ॲक्च्युली आज कालभैरव जयंती आहे, त्यासाठी मग वांग्याची भरीत वगैरे बनवलेलं आहे। तर कोशिंबीर पण बनवलेला आहे, माय फेवरेट कोशिंबीर ऑल टाईम। तर आवडतं मला कोशिंबीर, चपातीसोबत पण जेवायला, कशासोबत बी आपण जेवू शकतो। मग ती कोशिंबीर बनवली आणि त्यानंतर थोडंसं जे वांग्याची भरीत आहे ते बनवलं।
आणि स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर म्हणलं की कारण संध्याकाळी आम्ही कालभैरवला जाणार आहे, मग तिकडे वांगीची भरीत कालभैरवना जे आपण नैवेद्य दाखवत असतं म्हणलं की थोडंसं आधीच बनवून घेऊया आणि त्यांच्या नावाचं जे नैवेद्य आहे ते मी काढून ठेवलं होतं. मग आता कोशिंबीर पण तुम्ही ट्राय करा, छान कोशिंबीर बनतं. खिसून त्याच्यामध्ये कांदे, टमाटे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं, दही आणि त्यानंतर त्याला फोडणी टाकायची मस्तपैकी. खूप छान लागतं कोशिंबीर. आता थोडंसं वांगीची भरीत आहे आणि वांगी घेताना पण ना मला खूप प्रॉब्लेम होता, कारण त्यामध्ये एवढे बिया असतात ना, अर्धा तर तेच निघून जातं, एकदम दगडासारखं एकदम हे होऊन जातं ते. तसले वांगे मला अजिबात आवडत नाही आणि जेवढी झाली तेवढी वांगीची भरीत टेस्टी लागते, छान लागते. आता हिवाळ्यामध्ये तर बाजरीची भाकरी वांगीची भरीत खूप टेस्टी लागते, एकदम खमंग. मग तो नैवेद्य बाजूला ठेवला, घरात दाखवला आणि आम्ही जेवण केलं. आणि त्यानंतर आता आम्ही बाहेर निघालेलं आहे. आता समरचं बड्डे येत आहे, तर समरच्या म्हणजे बड्डेसाठी आम्ही एक ड्रेस घेणार आहे. त्यासाठी आम्ही निघालेले आहे. श्री स्कूलला गेलेला आहे म्हणून आम्ही तिघे निघालेलो आहे. समरचा बड्डे आहे आज, आम्ही चाललो बाहेर समरचा कपडे घ्यायला. बरोबर भी यही था ना मोबाइल. बॅकला जा ट्राय कर जा. चला आता आम्ही हे ट्राय करूया, तो बघू कसं असतं. अच्छा दिख रहा है लेकिन छोटी साइज बड़ी नहीं है ना. लांब जा. हाल पटकन. हेच सांगत दिसेल मला असं वाटलं. अरे बटन तर काढ त्याचा. आम्ही मॉलमध्ये ॲक्च्युली झुडिओमध्ये आलेलं आहे समरसाठी ड्रेस घेण्यासाठी, पण त्याला काहीच म्हणजे ना त्याचं साईजचं मला भेटलंच नाही. आणि ह्याच्या आधी पण आम्ही गेलो होतो ना, फक्त शॉर्ट्स भेटली होती. दुसरं एक मिडल एजच्या जे मुलं आहे त्यांचे काहीच झुडिओमध्ये चांगले कपडे नाहीच आहे, मला भेटलेच नाही. कलर कसं आहे घाल तू, पण मला नाही ह्याच्यामध्ये कलर नाही चांगलं आहे. हे सगळं लेडीजचे आणि गर्ल्सचे जास्त आहेत कपडे तिकडे ॲज कम्पेअर टू बॉयज अँड मॅनचे पण आहेत ते एकदम हाय साईजमध्ये आहेत. जे मिडल एज आहेत आता समरसारखे, तर त्यांचे तर कपडे थोडेसे होते, म्हणजे खूप कमी होते. त्याच्यामध्ये काय चॉईस करणार आहे. मग आम्ही दुसरा एक नॉर्मल जी आपली शॉप असते त्याच्यामध्ये जाऊन आम्ही घेऊन टाकलं. हे कपडे जे हे घातलेलं आहे समर्थी, ते कपडे त्याला घेतलेले आहे. आता संध्याकाळी पार्टी आम्ही करणार आहे. हॅलो. अभी श्री को भी बर्थडे बॉम्ब दे. हाय बोला. हाय 20 का 20. जल्दी जल्दी काम करो, पगार नहीं मिलेगा नहीं तो. मैं 13. नहीं रे 12 संपले आता. मग 12 12 ही बोलने का बेटा, अभी तो 13 लगा है ना. 6 मेरे 6 तेरे. काय बर्थडे बॉम्ब पहले बर्थडे बॉम्ब दे. काय राहतं ते. मैंने एक दिया, तू एक दे. मगे इतने जोर से दिया श्री. मैं दे दूंगा. प्रदान किए आपको दे दो ना के काढली. तर आता आम्ही ॲक्च्युली हे घर शिफ्ट करणार आहे, आय मीन दुसरीकडे जाणार आहे आम्ही. तर म्हणलं की हे समोरचं लास्ट बड्डे असणार आहे इकडे. त्याचे जे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांना बोलवून त्यांना पार्टी द्यायची होती, असं मुलांची एक हाऊस असते ना. म्हणजे की ठीक आहे जाऊ द्या, नाही तर आम्हाला बड्डे वगैरे काहीच प्लॅन नव्हता, काहीच करायचं नव्हता. मग तो म्हणे नाही पप्पा आता मला जायचंच आहे, तर फ्रेंड्सला पार्टी द्यायची आहे म्हणून मग काहीतरी प्लॅन केला सडनली. आणि त्यानंतर आरती वगैरे केली आम्ही सगळ्यांनी. एक छोटासाच केक आणला होता आणि मग केली पार्टी. तसंच मुलांना कसं प्रत्येकाला, मुलांनाच मोठ्यांना काय लहानला सगळ्यांनाच एक हौस असते की आपला बड्डे आहे तर 4 जण यावं, आम्हाला काहीतरी गिफ्ट द्यावं. मुलांना गिफ्टची आस असते की गिफ्ट भेटणार. माताजी जय माताजी. हाँ, काही नव्हतं का मध्ये.
हे नको वो इसको दे दो पहले सिया को। हाँ उसको छोड़ के आप दीदी को, उसको हाँ सिया को छोड़ के। एक दे दे। अरे सिया का प्लेट था, देख वो आंटी ने प्लेट दिया था उनको, वही दे देते वापस। अभी हम लोग जाने ही वाले ना, फिर क्या दूं उसके अंदर भर के, वही दे देते ना। तुला नाही माहिती का भेटला का? चला आता सगळं पसारा वगैरे मला आवरायचं आहे, सगळं काढून घेतलं, भांडे वगैरे सगळं नीट अँड क्लीन करून द्यायचं आहे त्यांना. आणि त्यानंतर मला कपडे किंवा भांडे थोडेफार मी घासून घेईल तिकडेच, त्यामुळे म्हणले की सगळं काढून घेऊ. आता मी जाणार आहे दुसऱ्या घरामध्ये. पुढचे पण ब्लॉग्स आहेत मी शूट करून ठेवलेलं आहे, पण कामामध्ये शिफ्टिंग आणि त्यानंतर सगळं तिकडे स्वच्छ वगैरे करणं कामामध्ये मला अजिबात सुचलं नाही, म्हणून व्हिडिओ थोडंसं ब्रेक झाले होते मध्ये, मी अपलोड नव्हते करत. पण आता बॅक टू द डेली रुटीन, मग डेली व्हिडिओ येणार आहे. आणि अशाच प्रकारचे डेली ब्लॉगसाठी लाईक शेअर सबस्क्राईब. पुढची शिफ्टिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.